नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे। दमानिया यांनी तब्बल 80 कोटींचा घोटाळा उघड केला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घोटाळ्याच्या आरोपानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे। धनंजय मुंडे तत्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। या भेटीत काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचार उघड केला। मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी वर्षभरातच 80 कोटींचा कृषी खरेदीचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। तसेच या घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही केली। मुंडे यांचा भगवान गडानेही पाठिंबा काढून घ्यावा अशी मागणी केली आहे। त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत। दमानिया यांची पत्रकार परिषद होतानाच धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। विशेष बाब म्हणजे थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक होणार आहे। या बैठकीत अंजली दमानिया यांच्या आरोपावरून चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यापूर्वीच मुंडे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने या भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। धनंजय मुंडे यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे। तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे। त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। कराडशिवाय मुंडे यांचं पाणही हलत नाही। त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा देऊन सत्तेवरून पायउतार व्हावं, अन्यथा कराडची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे। अजितदादा गटातील नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आधीच मागणी केलेली असल्याने मुंडे यांच्या अडचणी वाढलेल्या होत्या। त्यातच आता कृषी घोटाळा समोर आल्यानं मुंडे यांचा पाया अधिकच खोलात गेल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान आज कॅबिनेटची बैठक आहे। त्यामुळे मुंडे मंत्रालयात हजर होते। अजितदादांच्या दालनात एनसीपी मंत्र्यांची प्री कॅबिनेटची बैठक आहे। त्यासाठी धनंजय मुंडे अजितदादांच्या दालनात गेल्याचं सांगितलं जात आहे। मात्र तरी या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।